नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज जागतिक मूत्रपिंड दिन आहे आणि या निमित्ताने आपण किडनी अलर्ट, सायलेंट किलरचा वाढता धोका या विषयावरती बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर समीर महाजन आणि डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस. तुमचं दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर समीर महाजन हे कमलनयन बजाज रुग्णालयातील नेफ्रोलॉजिस्ट आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ आहेत. नेफ्रोलॉजी क्षेत्रातील 10 वर्षांच्या समृद्ध अनुभवासह त्यांनी MBBS, MD मेडिसिन आणि DNB मेडिसिन व नेफ्रोलॉजी ही उच्च पदवी संपादन केलेली आहे. नेफ्रोलॉजी आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण घेतल्यामुळे गुंतागुंतीच्या मूत्रपिंड विषयक आजारांसाठी ते अत्याधुनिक उपचार प्रदान करतात. अचूक निदान आणि रुग्ण केंद्रित उपचार पद्धतींसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर महाजन यांना मूत्रपिंड आरोग्य सेवेतील एक विश्वासार्ह तज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक गरजांनुसार सखोल आणि समर्पित उपचार प्रदान करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच आपल्या सोबत आहे डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस. हे कमलनयन बजाज रुग्णालय आणि नर्सिंग कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भारत तसेच परदेशातील आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात 28 वर्षाहून अधिक नेतृत्वाचा समृद्ध अनुभव त्यांनी संपादन केलाय. सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजचे पदवीधर असलेल्या डॉक्टर फर्नांडिस यांनी स्कॉटलंड आणि बॉस्टन मधील प्रतिष्ठित संस्थांमधून प्रतिबंधात्मक व सामाजिक वैद्यक, ट्रॅव्हल मेडिसिन, आपत्कालीन वैद्यक आणि आरोग्य सेवा गुणवत्ता व्यवस्थापन यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. अपोलो, CK बिर्ला, सौदी जर्मन आणि पार्कवे पंताई यांसारख्या आघाडीच्या रुग्णालयांमध्ये त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य परिचालन अधिकारी, उपाध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रुग्णालय व्यवस्थापन, आपत्कालीन तयारी आणि वैद्यकीय प्रशासन या विषयांवर ते एक नामांकित वक्ते आणि प्रसार माध्यमातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. मी सर्वात आधी समीरजी तुमच्याकडे येते की आज जागतिक मूत्रपिंड दिन आहे. तर मुळात जागतिक मूत्रपिंड दिन म्हणजे नेमकं काय, तो का सेलिब्रेट केला जातो, त्याचं महत्त्व काय, त्याचा इतिहास काय याविषयी सांगा. नमस्कार. आज जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणजेच वर्ल्ड किडनी डे साजरा करतोय आपण. आणि ह्याचा इतिहास बघितला तर 2006 या वर्षी हा जागतिक मूत्रपिंड दिवस साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यामागचे प्रमुख कारण हे कमी असलेली जनजागृती, म्हणजे किडनी डिसीजेस बद्दलचं अवेअरनेस हा जनसामान्यात फारच कमी आहे. आणि याचं कारण आहे किडनीचा आजार हा बऱ्यापैकी सायलेंट किलर असतो. आणि सायलेंट किलर असल्यामुळे आपलं किडनीच्या आजारांकडे जे लक्ष देण्याचं प्रमाण आहे, मग आपल्या गव्हर्नमेंटचं असेल, जनरल पब्लिकचं असेल, इवन मेडिकल फॅटर्निटीचं असेल, हे फार कमी होतं. आणि त्यामुळे मृत्यूंची संख्या खूप असायची, किडनीचे रुग्ण कमी जगायचे. आणि यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी जागतिक पातळीवर हे एक अभियान राबवण्यात आलेलं आहे. आणि याची सुरुवात 2006 मध्ये झालेली आहे. दरवर्षीची थीम ही वेगळी असते. तशीच या वर्षीची थीम, वर्ल्ड किडनी डेची थीम ही प्रोटेक्टिंग द प्लॅनेट या संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजे आपले कार्बन फुटप्रिंट्स कमी करणे आणि प्लॅनेट, आपल्या पेशंट्सच्या प्रोटेक्शन सोबत आपण प्लॅनेटलाही प्रोटेक्ट करून एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीकडे पाऊल ठेवणे ही यावेळची थीम आहे. त्याला बेसिकली 2 बाजू आहेत. एक तर एन्व्हायरमेंटल पोल्युशनमुळे आणि हीट स्ट्रेस, डिहायड्रेशन, हेवी मेटल्सचं कन्झम्पशन, त्याचं पोल्युशन आणि त्याच्याने होणारे किडनीच्या आजारांमधील वाढते प्रमाण, ही एक बाजू आहे. आणि दुसरी बाजू आहे की आपण किडनीच्या आजारांसाठी जे ट्रीटमेंट सुविधा आपण उपलब्ध करतो, जसे की डायलिसिस, डायलायझर्स, ट्यूबिंग्स, यामध्ये आपण जर रिसायकलेबल प्रोडक्ट्स वापरले, RO वॉटरचं खूप सारं वेस्ट प्रोडक्ट असतं, वेस्ट वॉटर खूप होतं डायलिसिसमध्ये, आणि ज्याच्या सुविधा आता देशभर अगदी जिल्हा तालुका पातळीवर देखील उपलब्ध आहेत. तर ह्याचं जर आपण रिसायकलिंग करू शकलो, ह्या वेस्ट वॉटरचं, ह्या प्रोडक्ट्स, कन्झ्युमेबल्सचं, तर आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि कार्बन फुटप्रिंट रिडक्शनकडे पण एक पाऊल ठेवूयात. तर असं एकंदरीत दोन्ही बाजूंचा विचार करून ही थीम, यावर्षीची थीम आहे की प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. तर हे मी सांगू इच्छितो वर्ल्ड किडनी डे बद्दल. निश्चित. पण किडनीचा आजार जसं तुम्ही म्हणाला सायलेंट किलर आहे, सध्या हा आजार इतका का वाढतोय आणि याची मुख्य कारणं काय आहेत? करेक्ट. तर आता या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक तर किडनीच्या आजाराचे प्रमुख कारणं आहेत
डायबिटीज, ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब, किडनी स्टोन्स, पेन किलर्सचा अधिकाधिक वापर आणि काही प्रमाणात हेवी मेटल्स, पोल्युशन, हीट स्ट्रेस या सर्व गोष्टी. तर किडनीच्या आजारांची ही जी प्रमुख कारणे आहेत, या कारणांचा जन्म मागील 2 दशकांमध्ये खूप जास्त वाढलेला आहे. म्हणजे डायबिटीजचे प्रमाण, भारताला डायबिटीजची राजधानी मानलं गेलंय. कारण भारतात डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे प्रमाण हळूहळू दिवसेगणिक वाढत आहे आणि यंग एजमध्ये म्हणजे कमी वयामध्ये, वयाच्या कमी वर्षांमध्येच डायबिटीजचे रुग्ण दिवसेंदिवस आपण बघत आहोत. आणि जसं जसं डायबिटीज हा जुना होत जातो तसं तसं तो अवयवांना खराब करतो आणि किडनी हे त्याचं प्रमुख टार्गेट आहे, वन ऑफ द मेन टार्गेट आहे. तर हे एक महत्वाचं कारण आहे ज्यामध्ये किडनीचे आजार वाढत आहेत. आता दुसरी बाजू अशी आहे की दुसरा एक जो भाग आहे जो समजून घेणं गरजेचं आहे. किडनीच्या उपचारांबद्दलची फॅसिलिटीज, अवेलेबिलिटी ही भारतातली बरीच वाढलेली आहे. त्यामुळे किडनीच्या आजारानंतरही रुग्णाचे जीवनमान हे चांगले झालेले आहे. पेशंट्स जगतायत जास्त, रोग निदान लवकर होत आहे आणि त्यामुळे आपल्याला किडनीचे अनेक रुग्ण आजूबाजूला दिसत आहेत. त्याचा अर्थ असा नाही की किडनीचे आजार निश्चितपणे वाढलेले पण आहेत आणि त्याचं निदान पण वाढलेलं आहे. तर एकंदरीत या गोष्टींमुळे आपल्याला सध्या किडनी डिझीजेसचं जे बर्डन आहे हेल्थ सेक्टरवर हे बरंच आहे. म्हणजे इट इज इन्क्रीजिंग डे बाय डे असं म्हणता येईल आपल्याला. याला सायलेंट किलर यासाठी म्हणतात की किडनीचं जे कार्यक्षमता आहे, किडनीची दोन्ही किडनी मिळून, ज्याला आपण GFR मध्ये पण मोजतो, तर ही कार्यक्षमता जोपर्यंत 60 ते 70% कमी होत नाही किंवा किडनीज दोन्ही खराब होत नाहीत, तर तोपर्यंत रुग्णास काही लक्षणं येत नाहीत. जसे की कुठल्याही प्रकारचा त्रास, वेदना, पेन होत नाही. त्यानंतर जसं हृदयाच्या आजारांमध्ये पेशंटला छातीत दुखणे किंवा शोल्डर पेन होतं आणि आपण त्वरित एखाद्या जवळच्या रुग्णालयाकडे धाव घेतो, तसं किडनीच्या आजाराबाबतीत होत नाही आणि आपण बऱ्यापैकी गाफील राहतो असं म्हणता येईल आपल्याला. आणि जेव्हा त्रास किंवा वेदना सुरू होतात, किडनीच्या आजाराची लक्षणे जसे की सूज येणे, ब्लड प्रेशर वाढणे, फ्लुइड ओव्हरलोड किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, लघवी कमी होणे, हे जी लक्षणे आहेत ही फार उशिरा येतात. जेणेकरून किडनीची कार्यक्षमतेतला 80% हिस्सा हा गेल्यानंतर येतात आणि बऱ्यापैकी हे इरिव्हर्सिबल असतं, म्हणजे हे रिव्हर्स होण्यासारखं नाही आहे. म्हणून किडनीच्या आजाराबद्दल भीती, बऱ्याच वेळेस त्याबद्दल गैरसमज आणि त्याला सायलेंट किलर म्हणण्यामागे हे महत्वाचं कारण आहे. अगदीच. किडनीच्या आजाराला सायलेंट किलर का म्हणतात हे तर समजलं. अशी कोणती लक्षणं आहेत ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे? हे सायलेंट किलर जे मी आधी सांगितलंय, तर ते यासाठीच म्हणतो आपण की लक्षणं खूप उशिरा येतात. तर आपण कुठल्या लक्षणांकडे लक्ष दिलं केअरफुली, तर आपण आधी किडनीच्या आजाराचे रोग निदान करू शकतो. तर सर्वात पहिलं लक्षण सहसा हे ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब होणे. आता हे त्यामुळे आपण जनरल सर्वांचंच ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर हे नियमितपणे तपासणी केली पाहिजे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर किडनीच्या आजारांमध्ये भूक कमी लागणे, उलटी किंवा मळमळ होणे, पायावर सूज येणे आणि उच्च रक्तदाबामुळे होणारे लक्षण म्हणजे डोळ्यास दृष्टीस त्रास होणे किंवा डोकं दुखणे, हे महत्वाची लक्षणे असतात आणि याकडे आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अगदीच, अगदीच. ही लक्षणं जी तुम्ही सांगितली त्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. पण प्रत्येकाच्या मनात हा येणारा प्रश्न आहे की किडनीचा आजाराचा धोका नेमका कोणाला जास्त असतो? तर त्याविषयी काय सांगाल? किडनीचा आजाराचा धोका तसं बघितल्यास सर्वांनाच आहे, पण त्यातल्या त्यात हाय रिस्क कॅटेगरी आपण ज्यांना म्हणतो, तर सर्वात प्रथम येतं डायबिटीज. मी जसं सांगितलं की डायबिटीजचं आपण माहेरघर बनलो आहे भारत, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी. तर त्यामध्ये मी असं म्हणेल की ज्या लोकांना ओबेसिटी, वजन जास्त आहे, डायबिटीज आहे, उच्च रक्तदाब आहे आणि सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे जास्त बैठे काम आहे, ज्यांचं व्यायाम कमी आहे, असे लोक किडनीच्या आजारांसाठी खूप हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात आणि त्यांना धोका सर्वात जास्त आहे. दुसरं एक कॅटेगरी अशी आहे की ज्यांना वेदनाशामक म्हणजे पेन किलर गोळ्यांचे सेवन करण्याची खूप गरज होते किंवा ओव्हर द काउंटर गोळ्या, पेन किलर औषधी खाण्याची सवय आहे, ती लोक ह्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडतात. परत ज्यांना रेग्युलर उन्हात, हीट स्ट्रेस, उन्हात काम करणे, डिहायड्रेशन वारंवार होत असतं, तर अशा रुग्ण पण आपण हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मानतो. आणि आता अशा लोकांनी काय करायला हवं हे एक महत्वाचं आहे. तर डायबिटीज असणाऱ्या प्रत्येकाने वार्षिक
इव्हॅल्युएशन किंवा चेकअप करून किडनीच्या आजाराची वेळीच तपासणी करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण रक्त किंवा लघवीच्या नमुन्यांची तपासणी करत नाही तोपर्यंत किडनीचा आजार हा अर्ली स्टेजेसमध्ये आपण निदान करू शकत नाही. अगदीच अगदीच. म्हणजे किडनीचा आजार नेमका कसा होतो आणि त्याविषयी आपण खूप छान माहिती दिली आहे. पण मी या ज्या हॉस्पिटलमध्ये कमल नयन बजाज हॉस्पिटलमध्ये तुम्ही कार्यरत आहात त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. मी जॉर्ज सरांकडे येईन. सर, सध्या तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कमल नयन बजाज हॉस्पिटलमध्ये काम करत आहात. एकंदर मला या हॉस्पिटलविषयी जाणून घ्यायचंय आणि तिथे जे किडनीचे उपचाराच्या ज्या सुविधा आहेत त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायचंय. First of all, thank you, Janvi, for having us here. Kamal Nayan Bajaj is a quaternary के super specialized facility है जहाँ पर सारे स्पेशलाइजेशन अवेलेबल हैं। ये सबसे मराठवाड़ा का बिगेस्ट ट्रांसप्लांट सेंटर ही नहीं है पर हाईएस्ट रोबोटिक सेंटर है, मिनिमल इन्वेजिव सर्जरी है एंड यहाँ पर 42 स्पेशलाइजेशंस हैं। किडनी डिजीज़ के साथ काफ़ी और डिजीज़ भी अफेक्टेड होते हैं, तो उन सब का इलाज एक ही जगह सब जगह हो सकता है। तो उसके वजह से जो भी इस समय आज कभी किडनी के लिए जो भी इलाज चाहिए वो सारे सुविधाएं कमल नयन बजाज में हैं। नॉट ओनली 40 डायलिसिस सेंटर, CRRT मशीन्स, बट द लेटेस्ट इन टेक्नोलॉजी एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली जो आज हम कर रहे हैं विद AI, वी आर एबल टू डू प्रिसिशन टेक्नोलॉजी and now we have gone into predictive health, so it is not only preventive care, so curative में तो हम लोग yes, this is the best hospital in Marathwada fortunately, but more importantly when we talk about preventive health and predictive health कि कल क्या होने वाला है, अगर ये पता चल जाता है तो ये जो किडनी की बीमारी हो जाती है और इसमें इतना सारा खर्चा हो जाता है, बिकॉज जब बीमारी होती है तो खर्चा ज़्यादा होता है। अगर हम लोग इसको प्रिवेंट कर सकते हैं या प्रेडिक्ट कर सकते हैं कि किसी को इतना पॉसिबिलिटी का किडनी का डिजीज़ हो सकता है, तो हम काफ़ी प्रिवेंटिव मेजर्स ले सकते हैं ताकि ये किडनी का डिजीज़ हो ही ना। तो नॉट ओनली क्यूरेटिव बट मोर इम्पॉर्टेंटली प्रिवेंटिव एंड प्रेडिक्टिव। या किडनीच्या आजारासंदर्भात मला अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जागतिक मूत्रपिंड दिन आहे आणि त्यानिमित्ताने किडनीच्या आजारांसंदर्भात आपण जाणून घेतोत. कमल नयन बजाज हॉस्पिटलचे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर निखिल इंगळे यांनी जागतिक मूत्रपिंड दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. पाहूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निखिल इंगळे. मी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन सध्या कमल नयन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. तर मित्रांनो, आज आहे जागतिक किडनी दिवस आणि या वर्षाची थीम आहे केअरिंग फॉर पीपल अँड प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. तर आपल्या आजकालच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण बरीच धावपळ करत असतो. त्याचबरोबर हवेत एवढे प्रदूषण झालेले आहे आणि उष्णता एवढी वाढली आहे, त्यामुळे आपल्या किडनीला भरपूर इजा होत आहे. तर माझं सगळ्यांना हेच आव्हान आहे की आपण आपली स्वतःची काळजी बरोबर घ्यावी, प्रदूषणाला राखावे आणि बरोबर पाण्याचा उपयोग करावे. त्याच्यामुळे आपली किडनी आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण निरोगी ठेवू शकतो. तर मित्रांनो, आपण या जागतिक किडनी दिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करूया की आपण स्वतःची काळजी घेऊ, रेग्युलर तपासण्या करू, आपल्या येणाऱ्या पिढीची काळजी घेऊ आणि पर्यावरणाला महत्त्व देऊ. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया. आपल्या सोबत आहे डॉक्टर समीर महाजन आणि डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस. डॉक्टर समीर, आपण मगाशी किडनीच्या आजारांसंदर्भात बोलत होतो. तर किडनीच्या आजारांबाबत लोकांमध्ये भीती असते, गैरसमज असते. मुळात किडनीचे जे उपचार आहेत त्या विषयासंदर्भात खूप भीती असते आणि डायलिसिस जे आहे ते आपल्याला आयुष्यभर करावं लागेल का, ही सुद्धा भीती असते. तर त्याविषयी काय सांगणार? अगदी योग्य प्रश्न आहे. तर किडनीच्या आजारांबद्दल समज कमी आणि गैरसमज जास्त असं मी नेहमी म्हणत असतो. त्याचं कारण असं आहे की किडनीचा आजार झाला किंवा किडनी फेल झाल्या म्हणजे अगदी माणूसच फेल झाला असंच आपला समाज सहसा समजतो आणि त्याप्रमाणे किडनीचा आजार म्हणजे मृत्यू असं एक समीकरणच जणू झालंय मागील काही 2-3 दशकांमध्ये. पण मागील काही वर्षांमध्ये आपण सर्व जे सुविधांचा उपयोग आहे, सरकारी काही योजना आहेत, तर या सर्व गोष्टींमुळे किडनीच्या आजारांचे उपचार अगदी तळागाळात दूरपर्यंत नेऊ शकलेलो आहोत ॲज अ मेडिकल फॅसिलिटी, मेडिकल फील्ड म्हणा. आणि त्यामध्ये झालेले डेव्हलपमेंट्स, तर यामुळे आता किडनीचे आजार हे खूप चांगल्या पद्धतीचे, खूप सुरक्षित आणि खूप ॲडव्हान्स्ड आहेत.
तर किडनीचे आजार हे सहसा दोन प्रकारचे असतात, अक्यूट किडनी इंजुरी आणि क्रॉनिक किडनी डिसीज. तर क्रॉनिक किडनी डिसीज हे आजार हे इरिव्हर्सिबल असतात, पण अक्यूट किडनी इंजुरी हे आजार जे असतात, या प्रकारचे जे आजार असतात ते रिव्हर्सिबल असतात. ते योग्य पद्धतीने निदान झाल्यास, वेळीत त्याचं निदान आणि डायग्नोसिस झाल्यास त्या किडनीच्या आजारापासून पेशंटची मुक्तता होऊ शकते. डायलिसिस हे परमनंट असतं, हा पण एक गैरसमज आहे. ज्या रुग्णांना रिव्हर्सिबल आजार आहे, अक्यूट किडनी इंजुरी असा प्रकारचा आजार आहे, या रुग्णांमध्ये डायलिसिस हे तात्पुरते टेम्पररी प्रकारचे असतं आणि ते बंद होऊ शकते. तर सर्व रुग्णांना डायलिसिस लागले म्हणजे ते परमनंट आहे असं नाही, तर हे रिव्हर्सिबल असू शकतं. हा गैरसमज अजूनही सर्व पातळींमध्ये आहे आणि आम्ही हे रुग्णांची तपासणी किंवा ट्रीटमेंट करत असताना आम्हाला दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये हा येणारा दररोजचा प्रश्न आहे की डॉक्टर, हे डायलिसिस सुरू झालं म्हणजे हे परमनंट असणार किंवा याची सवय लागणार. तर असं बिलकुल नाही आहे. डायलिसिसला भिवून घाबरून न जाता त्या सामोरं जायला हवं. जेव्हा गरज आहे तेव्हा त्याची ट्रीटमेंट करावी लागते आणि जेव्हा गरज संपली त्यानंतर ते बंद पण करू शकतो आपण. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. तर किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं मुळात काय आहे आणि मुळात ती सुरक्षित आहे का? आणि आणखी एक प्रकार तो म्हणजे किडनी डोनेशन, याच्यामध्ये जे करावं लागतं, तर त्याविषयी सुद्धा माहिती सांगा. आणि मुळात ही सगळी जी प्रक्रिया आहे खर्चाच्या दृष्टीने परवडणारी आहे का? करेक्ट. किडनी ट्रान्सप्लांट बद्दल पण जसं डायलिसिस बद्दल तसंच किडनी ट्रान्सप्लांट बद्दल पण अनेक गैरसमज बरेच आहेत समाजात. आता किडनी ट्रान्सप्लांटचा जो विषय आहे, तर त्यामध्ये जनरली दोन प्रकारचे किडनी डोनेशन असतात. एक लाईव्ह डोनेशन, ज्यात घरातील फॅमिली मेंबर्सपैकी कोणीतरी किडनी डोनेट करतं आणि त्याच्या योग्य आपण तपासण्या करून किडनी डोनेट केली जाते. 2 लाईव्ह किडनीजपैकी एक किडनी आपण आपल्या नातेवाईकांना डोनेट करतो आणि त्या रुग्णाच्या दोन्ही किडनी जर त्या आपल्याला त्रासदायक किंवा इन्फेक्टेड नसतील तर त्या तशाच राहतात. म्हणजे रुग्णास 3 किडनी होतात आणि डोनरला 1 किडनी त्याची हेल्दी किडनी असते. दोघंही निरोगी आयुष्य पुढे जगू शकतात. किडनी डोनेशनचा दुसरा प्रकार हा कॅडॅव्हर डोनेशन असतो. म्हणजे ब्रेन डेड, मेंदू मृत व्यक्ती त्याच्या फॅमिलीची परमिशन घेऊन, कन्सेंट घेऊन तो किडनी डोनेट करू शकतो आणि त्या किडनीज समाजाला जातात. वेट लिस्टमध्ये असणाऱ्या रुग्णांना सिरियल नंबर प्रमाणे ती किडनी अलॉट केल्या जाते. त्यासाठी वेगळी समिती आणि सगळं सिस्टम सेट आहे. तर किडनी डोनेशन आणि किडनी ट्रान्सप्लांटेशन ही प्रक्रिया किचकट जरी असली तरी त्याच्या सुविधा आता बऱ्याच रुग्णालयांमध्ये, आता कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्राम हा सक्सेसफुली रन करत आहोत. त्यात बऱ्याचशा ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक किडनी डोनर सर्जरी, रोबोटिक किडनी डोनर सर्जरी, हे सर्व आम्ही जनमानसांमध्ये, जनरल पब्लिकला अफोर्डेबल होईल अशा किमती किंवा खर्चामध्ये उपलब्ध करून देत आहोत आणि रुटीनली करत आहोत. आणि जवळपास 90 ते 95% हा सक्सेस रेट आहे. तर किडनी ट्रान्सप्लांटला पण मी हेच म्हणू इच्छितो की किडनी ट्रान्सप्लांटलाही घाबरून न जाता त्यास जे पर्याय उपलब्ध आहेत त्याप्रमाणे किडनी ट्रान्सप्लांट करून घेणं, ज्या रुग्णांना परमनंट डायलिसिस लागतं आहे अशा रुग्णांसाठी गरजेचं आहे. अगदीच. आणि ही मुळात प्रक्रिया समाजासाठी परवडणारी आहे का, जॉर्ज सर? Kamalyan Bajaj, जानवी, is not about cost. It's never been about cost. It is always, हम लोग यही सोचते हैं पहला कि पेशेंट का लाइफ सेव हो और दूसरा उसका क्वालिटी ऑफ लाइफ अच्छा हो, ताकि वो पेशेंट वापस सोसाइटी में जाके अच्छा काम कर सकता है, बाकी अपना काम कर पाए. कॉस्ट इज़ नेवर अ फैक्टर बिकॉज हमारे पास काफ़ी स्कीम्स हैं, गवर्नमेंट के भी स्कीम्स हैं और बजाज फैमिली की वजह से हमारे पास बजाज का भी चैरिटी स्कीम है जिसके वजह से हम लोग गरीब से गरीब आदमी को या अमीर से अमीर आदमी को पूरा इलाज दे सकते हैं. हम लोग कोई डिफरेंशिएशन नहीं करते हैं कि इलाज में, और हम ये देखते हैं कि हर जान बचाया जाए, जान ही नहीं, जैसे मैंने पहले ही बोला है कि उनका क्वालिटी ऑफ लाइफ भी हम इम्प्रूव कर पाए. अगदीच. कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये समाजासाठी सुद्धा बरेच सामाजिक उपक्रम राबवले जातात असं मी ऐकलंय. तर किडनी ट्रान्सप्लांट विषयी आणि इतर आरोग्य विषयक उपक्रम कोणते राबवले जातात? कमलनयन बजाज सोसाइटी के लिए बना है और हम लोग सोसाइटी के लिए बहुत काम करते हैं. जैसे हमने रिसेंटली अभी 100 किडनी ट्रांसप्लांट्स किए हैं, अराउंड अनदर 50 वाल्व रिप्लेसमेंट्स किए हैं, 200 नी एंड हिप रिप्लेसमेंट्स किए हैं. कई चीज़ गवर्नमेंट के
गवर्नमेंट में कवर नहीं होते हैं, गवर्नमेंट के स्कीम्स में नहीं कवर होते हैं, वो स्कीम्स हम लोग बजाज फैमिली के थ्रू, उनके चैरिटी के थ्रू हम लोग करते हैं ये काम। तो हम ऑल्सो काफ़ी अवेयरनेस बिल्ड करते हैं, हर जिला में जाते हैं, हर जहाँ पर भी हमारे मराठवाड़ा में हैं हम जाके प्रचार करते हैं, अवेयरनेस बिल्ड करते हैं, क्योंकि अवेयरनेस इज़ वेरी इंपॉर्टेंट। अवेयरनेस की वजह से आई मीन एटलीस्ट पीपल को पता चलता है क्या सही है क्या गलत है और क्या कर सकते हैं। और हाँ, द बेस्ट हॉस्पिटल तो है ही है, कोई इशू नहीं है, पर हम ये ख्याल रखते हैं कि पेशेंट की जो भी इकोनॉमिक स्टेटस है, हम उनको देखते हैं कि उनको इस वजह से प्रॉब्लम कभी ना आए, क्योंकि हॉस्पिटल उनको पूरी तरह सपोर्ट करते हैं। समीर सर, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? तर मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की आपण प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटकडे, प्रिव्हेंटिव्ह मेथड्सकडे बघायला हवं. किडनीच्या आजार होऊ नये किंवा झाले तरी त्याचं प्रोग्रेशन होऊ नये म्हणून आपण योग्य आहार ठेवणे, व्यायाम करणे, पाणी जास्त पिणे, मिठाचे सेवन कमी करणे आणि घरात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जर डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असेल तर त्याची योग्य काळजी घेऊन वार्षिक तपासणी करत राहणे. मी हाच मेसेज देऊ इच्छितो. अगदीच. आज जागतिक मूत्रपिंड दिन आहे आणि त्यानिमित्ताने खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.